हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर शीतल। तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये चाइल्डहुड अस्थमाची कारणे बघितलेली। तर आज आपण थोडं डिटेलमध्ये बोलणार आहोत की लहान मुलांमध्ये अस्थमा होण्याची कुठली स्पेसिफिक किंवा कन्फर्म कारणे आहेत का। पण अशी कुठली स्पेसिफिक किंवा कन्फर्म कारणे नाहीत, पण काही ट्रिगरिंग फॅक्टर किंवा रिस्क फॅक्टर म्हणता येणार की जेणेकरून मुलांमध्ये अस्थमा डेव्हलप होतो। जसे की फॅमिली हिस्ट्री असेल, आई वडिलांना अस्थमाची हिस्ट्री असेल तर मुलांमध्ये सुद्धा येण्याचे चान्सेस राहतात। तसेच फॅमिलीमध्ये जर ॲलर्जीची हिस्ट्री रन होत असेल तर मुलांमध्ये सुद्धा एक ॲलर्जीची टेंडन्सी डेव्हलप होते। तसेच हवामानात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा ॲलर्जीचे प्रमाण वाढते। हळूहळू ती ॲलर्जी अस्थमामध्ये कन्वर्ट होते। देन एखादा व्यक्ती जर हायली पोल्युटेड एरियामध्ये राहत असेल तर त्यांच्यामध्ये अस्थमाचे चान्सेस येतात। देन मुलांमध्ये सतत होणारे एअरवे इन्फेक्शन म्हणजे सर्दी खोकला हे हळूहळू अस्थमामध्ये कन्वर्ट होते। एक्सपोजर टू द एन्व्हायरमेंटल फॅक्टर जसे की एअर पोल्युशन आणि ॲलर्जिक टू ॲलर्जन्स लाईक पोलन ग्रेन्स डस्ट माइट एक्सेट्रा। तर ही झाली काही बेसिक कारणे। अशा प्रकारे होमिओपॅथी ही अस्थमामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि आजाराला मुळासकट बरा करण्यास हेल्प करते। तसेच लहान मुलांमध्ये लो इम्युनिटीमुळे सतत होणारे रेस्पिरेटरी इन्फेक्शन सर्दी खोकला यामुळे त्यांना अस्थमाचे चान्सेस डेव्हलप होतात आणि आपण होमिओपॅथीने त्यांची इम्युनिटी बूस्ट करून त्यांना आजारापासून प्रिव्हेन्शन देऊ शकतो आणि सतत आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा कमी होऊ शकते। थँक्यू सो मच।